आजची व्लॉगमध्ये आपण आज ना झटपट अशी टिफिनला देण्यासाठी बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा मी अर्धा किलो बटाटे घेतले, पाण्यात टाकले, असे स्वच्छ धुवून घेते. त्याला वरून असे माती वगैरे आहे ना. तर हा पिवळा बटाटा नाही का आपल्याला लग्न समारंभामध्ये पार्टीमध्ये सर्व केला जातो, तसंच आपले हे झटपट अशी डब्याला मी भाजी बनवते. टिफिनला भाजी देण्यासाठी ही बटाट्याची भाजी पिवळा बटाटा बनवते. तर बटाटे बघा अशा प्रकारे धुवून घेतलेत मी. हे बटाटे एक कुकर घेतलाय बघा. आता त्याच्यामध्ये बटाटे ना शिजवून घेते मी, म्हणजे आपल्याला बटाट्याची भाजी बनवायला छानपैकी असं. बटाटे धुवून घेतले स्वच्छ. आता पाणी टाकून ना याच्यात 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी. 4 शिट्ट्या करून घेते बघा. कुकर ठेवला इथे मीडियम फ्लेमवरती. झालेत बघा बटाटे उकडून आणि त्याचे साल काढून घेतलेत. आणि त्यासाठी काय साहित्य घेतले बघा. एक मग मोठा कांदा चिरून घेतला, हिरव्या मिरच्या 10-12 चिरून घेतल्यात, कोथिंबीर चिरून घेतली, लसणाचा 7-8 पाकळ्या आहे ना त्या ठेचून घेतल्या, आणि कढीपत्ता घेतलाय. एवढं साहित्य घेतलंय मी. आता हे बटाटे आहे ना हे स्मॅश करून घेते मी. आता ही बटाट्याची भाजी ना आई आम्हाला ना पिकनिकला जायचो ना तेव्हा श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी अशी द्यायची. लहानपणीच्या आमच्या आठवणी आहेत त्याच्या. छोटी पिकनिक जायची ना आमची, सायन्सची पिकनिक, तारांगण बघायला वगैरे, तेव्हा आम्हाला आमची आई द्यायची अशी. आणि बटाट्याची असं पिवळा बटाटा बनवला, बटाट्याची सुकी भाजी बनवली ना तर पुऱ्या बनवायचीच आई माझी. झाल्या बघा. आता लगेचच फोडणी करून घेऊया आपण. गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेल टाकून घेते कढईमध्ये. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि ह्या लसणाच्या पाकळ्या, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, याने खूप छान चव येते. कढीपत्त्याचे पानं, हिरव्या मिरच्या आणि कांदा. छान असं परतून घ्यायचं कांदा. कांदा टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्या बटाट्याच्या भाजीला. कांदा छान परतला गेलाय. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आधी. आता हळद टाकून घेते. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थोडी कोथिंबीर पण टाकून घेते. आता बटाटा टाकून देते त्याच्यात शिजलेला. छान अशी भाजी अशी परतून घ्यायची मस्त भिजवून. तुम्ही
हिरव्या मिरच्या चिरून टाकण्याच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा करून टाकला ना, हिरव्या मिरची, लसूण, जिरे, ती पण भाजी खूप सुरेख होते. आणि अशी चिरून पण छान होते. नेहमीच अशी केली जाते, तर तशी पण वेगळ्या पद्धतीची करायची. झाकण ठेवते 3-4 मिनिटासाठी. बघा 3-4 मिनिटानंतर भाजी शिजली आहे बघा. छान अशी वाफ पण आली होती तिला आणि छान झाली भाजी बघा. आता उरलेली कोथिंबीर ना, ती पण ऍड करून देते. मस्त झाली बघा, एकदम छान अशी. तुम्ही पण टिफिनसाठी अशी झटपट होणारी बटाट्याची भाजी करून बघा. पिवळा बटाटा सर्व करून दाखवते आता. सर्व करून दाखवते. रेडी बघा बटाट्याची भाजी, पिवळा बटाटा. आणि हा, हे तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता, पुरी बरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.